आम्ही अमरावतीवरून जे सामान बोलवलं होतं ते आम्ही ज्या दिवशी मुंबईला पोहोचू त्याच दिवशी पोहोचणार होतं असं ठरलं होतं. पण तरीही ते रोजचा दिवस काही ना काही कारण देऊन पुढे नेत होते. त्यांनी ज्या प्रकारे सामानाची पॅकिंग केली होती मला ऑलरेडी टेन्शन आलं होतं. त्यामुळे अनु सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि 3 दिवस त्यांनी सामान पोहोचवायला लावले. आज फायनली सामान तर पोहोचलं होतं पण बेड असेंबल करण्यामध्ये त्यांना खूप वेळ जात होता. त्यामुळे मग माझं किचनमधलं काम आवरलं. आमचं पिल्लू छान हॉलमध्ये झोपलं होतं. घरात बेडच नव्हता त्या कारणाने हॉलमध्ये त्याची नेट टाकून त्याच्यामध्येच त्याला झोपवलं. सगळ्या सामानात माझा जीव सगळ्यात जास्त माझ्या मशीनमध्ये होता. त्यांच्या पॅकिंगचा सगळा प्रकार बघता मी घरूनच एक गादी माझ्या मशीनला लावून दिली होती. त्यामुळे मशीन व्यवस्थित पोहोचली की नाही सगळ्यात आधी चेक केलं. एक मोठं टेन्शन पाळण्याचं होतं पण तो सुद्धा व्यवस्थित असेंबल झाला आणि उरलेलं सगळं सामान ह्या सेपरेट रूम मध्ये ठेवलंय. घरात एक एक्स्ट्रा रूम असली की ती अशी स्टोर रूम होते आणि हे सगळं सामान आता अनुला ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशीच सेट होईल. सध्या तरी सगळ्यात महत्वाचं आहे की डेली नीडच्या सगळ्या गोष्टी वेळेत मिळाव्यात आणि ऋग्वेदचं सामान व्यवस्थित सेट व्हावं तेच मी सध्या करते आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.